नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जी अमृता आहे ना, तिचा मुखवटा फाडला जाणार आहे. म्हणजेच नक्की काय होणार आहे, तर अमृता असे लांब केस लावून फिरत असते, तर तिचे केस जे आहेत ना ते खोटे, तिने टोप घातलेला आहे आणि तो टोप कोण काढणार आहे, तर बाबा काढणार आहेत. कारण अमृता बाबांचा जीव घ्यायला आलेली आहे. कारण तिला कळलेलं आहे की बाबा आता लय लागलेले आहे, त्यांच्या हातांची हालचाल सुरू झालेली आहे. कावेरीने जे तेल दिलेलं आहे त्याच्यामुळं फायदा होत आहे, तर त्याला संपवलंच पाहिजे, अन्यथा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं या अमृताला वाटत असतं. आणि त्यासाठी तिने आता हा गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. ती म्हणजेच बाबांना संपवायला ती आलेली असते. पण कावेरीने ऑलरेडी बाबांच्या जवळ एक बेल ठेवलेली आहे आणि जेव्हा कोणाला तुम्हाला बोलवायचं असेल तेव्हा ही बेल दाबायची आहे असं सांगितलंय. आणि अमृता जेव्हा त्यांच्या तोंडावर उशी ठेवून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळी बाबांनी ती बेल वाजवायला सुरुवात केलेली असते आणि अमृताची मात्र वाट लागते. मग आता तेवढ्यावरती बाबा थांबत नाहीयेत, तर पुढच्या गोष्टी अशा होत आहेत की बाबा ती बेल वाजवतात आणि अमृता घाबरून आता पळायला लागलेली असते. त्या क्षणी त्यांनी तिचे केस पकडलेले आहेत आणि ओढलेले आहेत. जेव्हा ते तिचे केस ओढत आहेत तेव्हा तिथे कावेरी पोहोचलेली आहे. मग कावेरी तिथे आलेली असते आणि पाहते तर काय, कावेरीला सुद्धा धक्का बसलेला आहे. कारण अमृताचे जे केस आहेत ते खरे नाहीत. अमृता टोप लावून फिरत आहे, कारण अमृताचे खेचलेले केस हे बाबांच्या हातात आलेले आहेत. आणि आता हे सगळं सत्य माच्या समोर कशा पद्धतीने येणार आहे, लवकरच अमृताचा पर्दाफाश होणार आहे, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे अमृताच्या आणि यमुना, आता ही बावळट यमुना, या दोघींमध्ये बोलणं चाललेलं असतं. यश आणि कावेरी हे सगळ्यांना घरातले फसवत आहेत. आपल्याला काही करून त्यांच्या दोघांचं सत्य घरातल्या सगळ्यांच्या समोर आणायचं आहे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासाठीच त्या दोघीही बोलत असतात. इकडे कावेरी बाबांकडे आलेली असते, कारण विद्या आणि यश या दोघांनीही प्लॅनिंग केलेलं असतं की कावेरीने बाबांना स्वतःच्या हाताने ते तेल लावायचं, म्हणजे बाबा लवकर बरे होतील असं त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं. मग कावेरी ते तेल लावण्यासाठी आलेली असते. ती बाबांच्या हातांना तेल लावून देत असते. तेव्हा मात्र कावेरी बाबांकडे पाहते आणि तिला खूपच बरं वाटत असतं. फायनली कुठंतरी ह्या गोष्टी छान अशा घडत असतात. तिलाही छान वाटत असतं. आणि त्यासोबतच इकडे कावेरी बाबांना तेल लावून देते आणि म्हणत असते की तुम्ही लवकर बरे व्हा. जोपर्यंत बाबा तुम्ही बरे होणार नाही तोपर्यंत या अमृताचं सत्य कोणासमोरच येणार नाही. कारण मला सुद्धा असं वाटतंय की हे सगळं मी केलेलं आहे, माझा गैरसमज झालेला आहे. बाबा तुम्हाला लवकर बरं व्हावं लागणार आहे असं कावेरी सांगत असते. कावेरी म्हणत असते, बाबा बघा ना तुम्ही, कारण तुम्हाला हे सत्य माहिती होतं, तुम्ही मला आणि यशला होकार दिला, माझ्या आणि यशच्या नात्याला, म्हणून तुम्हाला ही शिक्षा भोगायला लागली. त्या अमृताने तुमच्यावरती हल्ला केलेला आहे असं कावेरी सांगत असते. इकडे मात्र रूमकडे निघालेली असते. काहीही झालं तरी लाडवून ठेवलं पाहिजे एवढंच विद्याचं टार्गेट असतं. आणि विद्या मात्र मला म्हणत असते की थांबा तुम्ही, माझं ऐकून घ्या ना, माझ्यावरती नका ना रागवू असं म्हणत विद्या बोलत असते. आणि विद्या म्हणत असते की प्लीज एकदा ऐकून घ्या ना तुम्ही, असं विद्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि विद्या मात्र मला कन्व्हिन्स करत असते, मला म्हणत असते की का तुम्ही माझं ऐकत नाहीये, मला खरंच गरज आहे असं म्हणत विद्या बोलत असते. परंतु विद्याचं काहीच ऐकून घेत नसतात. इकडे कावेरी बाबांना सांगत असते की बाबा खरंच तुमची गरज आहे, प्लीज तुम्ही लवकर बरे व्हा. जोपर्यंत तुम्ही बरे होणार नाहीत तोपर्यंत त्या अमृताचं सत्य सर्वांच्या समोर येणार नाही. तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला दाखवून द्यावं लागणार आहे की ती अमृता कशी आहे असं कावेरी बोलत असते. तेव्हा मात्र बाबांना ती म्हणत असते की बाबा तुम्ही आता एक बोट हलवा.
असं ती बाबांना सांगत आहे. तेव्हा मात्र बाबांच्या बोटाची हालचाल होते. कावेरी म्हणते, तुमचा जर आमच्या नात्याला आशीर्वाद असेल तर नक्कीच तुम्ही ते बोट हलवाल. आणि त्या क्षणी बाबांनी त्या बोटाची हालचाल केलेली असते आणि कावेरी म्हणते, म्हणजे तुम्हाला आमचं नातं मान्य आहे. आणि त्यानंतर कावेरी बाबांना म्हणत असते की हे बघा, काहीही झालं तरीही बाबा आता दुसरं बोट हलवा, ट्राय करा, तुम्ही ट्राय करा, तुम्हाला जमणार आहे, असं कावेरी त्यांना सांगत असते. आणि त्यांच्या बोटांची हालचाल ती करून घेत असते. तेव्हा मात्र बाबा म्हणत असतात की हो. आणि कावेरीला खूप बरं वाटतं. इकडे विद्या बिचारी कासावीस झाली आहे, काय करायचं तिला काही सुचतच नाही आहे. आणि ती मात्र म्हणत असते की मा प्लीज एकदा समजून घ्या ना मला, मा प्लीज असं नका ना करू, मी खरंच सांगते तुम्हाला. तर मा म्हणतात की काय समजून घ्यायचे तुला, कारण तुला कितीही वेळा समजवलं आणि काहीही केलं तरीही तू एकच गोष्ट करतेय, पुन्हा जाऊन त्या कावेरीची मदत करतेय. तुला जाणवतच नाहीये की तू चुकतेस, मग माफी तरी कशाला मागायची. जर चूक तुझ्याकडून घडतेय आणि तुला कळत नसेल तर माफीही नको मागूस. इकडे बिचारी विद्या मात्र कासावीस होत असते. ती म्हणत असते की आता काय करू, कावेरी वहिनी रूममध्ये आहेत आणि मा तिकडंच चाललेल्या आहेत, मला हे सगळं थांबवावं लागणार आहे. आणि मग ती बरीच त्रासलेली असते. इकडे मा रूममध्ये येते तर यश बाबांच्या हाताला तेल लावून देत असतो. यश बाबांच्या हाताला तेल लावून देतोय ही गोष्ट पाहिल्यानंतर मा, त्याचबरोबर यमुना, अमृता सगळेजण तिथे आलेले असतात. मा म्हणत असतात की असं कोणतंही तेल डॉक्टरांनी दिलेलं नाहीये, तर तू हे काय करतोयस, असं यशला विचारतात. तेव्हा यश मात्र म्हणत असतो की मा माहिती आहे मला, पण आता चोंबडेपणा करायला पुढे पुढे करत असते ती म्हणजे यमुना. हे सगळं त्या कावेरीचंच काम असणार आहे, हे सगळं त्या कावेरीनेच केलं असणार आहे, कारण असली तेलं वगैरे बनवायचं कावेरीच करत असते, असं ती सांगत असते. आणि यशच्या हातातली ती तेलाची वाटी खेचून घेते. म्हणजे एकतर माहेर येऊन ती राहिली आणि हिचा चोंबडेपणा मात्र कमी होत नाही. तिला जरा जास्तच अक्कल आल्यासारखं ती वागत असते, कारण तिला जराही लाज वाटत नसते की आपण आपल्याच माणसांना त्रास देतोय. तिला फक्त एवढंच हवं आहे की ही जी प्रॉपर्टी आहे ती माझी आहे आणि ती प्रॉपर्टी आम्हाला हवी आहे, याच्यावर कोणीही कसलाही अधिकार गाजवू नये, एवढंच तिला वाटत असतं. आणि त्यासाठी तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात. आणि मग ती म्हणत असते की यश आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे हे तेल कुणी बनवलंय. तेव्हा यश म्हणतो की नाव नको घेऊस त्या अमृत कावेरीचं, कारण तुला वाटतं तसंच प्रत्येक वेळेस तुला सगळ्या ह्याच्यात कावेरीच दिसत असते, दुसरं काही सुचतं का तुला कधी काय, असं यश ओरडत असतो. तेव्हा मात्र मा म्हणते की यश, तेव्हा यश म्हणतो की मा तरीही तुला माझ्यावरती विश्वास नसेल तर तूच सांग आता काय करायचं, असं म्हणत यश माला बोलत असतो. मा म्हणत असते की माझा विश्वास आहे. यश म्हणतो की मी डॉक्टरांकडून हे तेल आणलेलं आहे आणि बघ बाबांच्या बोटांची हालचाल होते, बाबांवरती त्या तेलाचा चांगला परिणाम होतोय, असं यश माला सांगत असतो. तेव्हा मात्र मा सुद्धा खुश झालेले असतात. मा म्हणतात की खरंच त्यांना ना थँक्यू सांग, खूप चांगली गोष्ट आहे, यांच्या हातामध्ये हालचाल जाणवते मला, खरंच खूप चांगली गोष्ट आहे, असं मा यशला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आता कावेरी आणि यश दोघंही स्टोर रूममध्ये आलेले असतात आणि ही गोष्ट अमृताने पाहिलेली असते. तेव्हा मात्र अमृता दरवाजाला बाहेरून कडी लावते आणि मावशी मावशी ये ना ग, तुला माहिती आहे का काय झालंय, अगं कोणती काठी हवी आहे यातली, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे यश आणि कावेरी दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात आणि ही मात्र मावशीच्या नावाचा जप करत असते. हिला असं वाटत असतं की एकदा का मी मावशीला सगळं सत्य सांगितलं की मग सगळ्या गोष्टी समोर येतील, यश आपल्याशी खोटं वागतोय हे समोर येईल. आता
मा आलेली असते आणि मा म्हणते, तू का बाहेर थांबलीस, दरवाजा उघड आणि बघ ना काय करायचंय ते. तेव्हा ती म्हणते की नाही मावशी, चल ना तूच. कारण तिला सगळ्यांच्या समोर म्हणजे माच्या समोर पर्सनली दाखवायचं असतं की यश आणि कावेरी दोघंही एकत्र आहेत. तेव्हा मात्र मा आत येते आणि त्या दोघांना एकत्र पाहते. तेव्हा यमुना आणि अमृता दोघीही कांगावा करत असतात. त्या अशा म्हणतात की बघितलंस का मा, हे दोघं जण इथे एकत्र आहेत, म्हणजे यश आपल्याला फसवतोय, हे यमुनाचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे यमुना ज्या पद्धतीने या गोष्टी बोलत असते, करत असते, तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आणि यमुना मात्र म्हणत असते की मा, बघितलं का हे सगळं काय झालंय ते. आणि मग सगळेजण तिथं आहेत. तेव्हा यश म्हणतो, काय चाललंय यमुना तुझं प्रत्येक वेळेस, म्हणजे तुला असंच वाटत असतं ना की कावेरी आणि मी एकत्र आहोत, म्हणून तर तू मला आता घेऊन आलेली आहेस, प्रत्येक वेळेस तू असंच करतेस, असं इकडे यश सांगत असतो. म्हणतो, मला ना स्वतःच्याच घरात अनसेफ वाटायला लागले. बघितलं का मा, जिथं जाईल तिथे ही कावेरी माझ्या मागं असते आणि तिनेच कोणाला तरी सांगितलं बाहेरून दरवाजा बंद करायला आणि म्हणूनच हा रूमचा दरवाजा बंद केलेला आहे. हे बोलणं ऐकल्यानंतर मा म्हणत असते, काय काय बोलतोयस तू यश. तेव्हा यश म्हणतो की हो, खरंच सांगतोय, तुझा विश्वास नाही आहे का मा माझ्यावरती. तेव्हा मात्र मा म्हणते की आहे माझा तुझ्यावरती विश्वास. आणि झालं, इथंच प्लॅन फेल होतो, तो म्हणजे अमृता आणि यमुनाचा. त्यानंतर सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलेलं असतं कावेरीने आणि कावेरीने पेपर दिलेले असतात आणि त्या पेपरवरती सह्या करायला ती सांगत असते. आता मात्र यमुना लगेचच म्हणते की हे कसले पेपर्स आहेत, कसल्या पेपरवरती सह्या करायला होतीस, नाहीतर आमची सगळी प्रॉपर्टी घेशील फसवून आमच्याकडून लिहून, कारण यशबरोबर तर तू फसवूनच लग्न केलेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कावेरी म्हणत असते की नाही, इन्शुरन्सचे पेपर आहेत, वाचता येत असेल तर वाचा, हेल्थ इन्शुरन्स आहे आणि मला असं वाटते की कोणती परिस्थिती कधी येईल काही सांगता येत नाही, म्हणून मी ते हेल्थ इन्शुरन्सचे पेपर बनवून घेतलेत. बाबांची अवस्था बघितलं ना. विद्या म्हणते की हा खर्च खूप असतो ना. तेव्हा ती म्हणते की त्याच्यावरचा टॅक्स बंद झालेला आहे, त्यामुळं तेवढा खर्च नाही आहे. आता कावेरी पुन्हा तेल घेऊन बाबांकडे आलेली असते. बाबांना म्हणत असते की बाबा, तुम्हाला बरं व्हावं लागणार आहे, ही बेल तुमच्याकडे मी देत आहे, तुम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा ही बेल वाजवायची आणि तुम्हाला वाटलं की तुम्हाला कोणाला तरी बोलवायचे तरीसुद्धा तुम्ही ही बेल वाजवायची, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आता अमृता आणि त्याचबरोबर यमुना बोलत असतात. मा पूजा करत आहे आणि म्हणूनच कावेरी ही बाबांच्या रूममध्ये असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की या दोघींचं बोलणं सुरू आहे आणि त्या दोघीजणी एकमेकींना म्हणत आहेत की कावेरी आणि यश हे दोघंजण एकत्र आहेत, त्यांना आपल्याला एक्सपोज करणं गरजेचं आहे. परंतु यमुनाच्या समोर अमृता बोलून जाते की काही झालं तरीही काका बरे व्हायला नको आहेत, ते बरं झाले तर सगळं सत्य समोर येईल, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग कावेरी बाबांना म्हणते की मी आत्ता वेळ काढून आले तुम्हाला भेटायला, मला माहिती आहे की तुम्हाला त्रास होतोय, परंतु काहीतरी असं घडतंय म्हणून तर हे सगळं होतंय ना. आपल्याला अमृताचं सत्य सर्वांच्या समोर आणायचं आहे. इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की सगळेजण एकत्र आहेत आणि यश सगळ्यांना पेढे देतोय. सगळेजण विचारतात कसले पेढे, तर यश म्हणतो मा ये ना इकडे, बघ ना बाबांनी काय केलंय, बाबांनी लिहिलंय, बाबांच्या हाताची हालचाल होती, ते तेलाचा चांगला परिणाम होतोय बाबांवरती, असं यश सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना तो पेढे देत असतो. पौर्णिमा काकू घे ना, अमृता पेढा घे, असं म्हणत तो अमृताकडे येतो. अमृताला सुद्धा पेढा देत असतो. अमृताचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. मग मा बोलवतात त्या म्हणजे इकडे पौर्णिमाला म्हणतात, बघ त्यांनी लिहिलंय
त्यांच्यात बदल होतोय, त्यांना लिहिता येतंय, त्या औषधाचा परिणाम होतोय असं मा सांगायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र मला खूप आनंद झालेला असतो. बाबांची तब्येत बरी होते आणि ते फक्त आणि फक्त कावेरी भेटल्यामुळं होत असतं. इकडे यमुना म्हणत असते की चांगली गोष्ट आहे, म्हणजे लवकरच सत्य सर्वांच्या समोर येणार. मा पेड्याचा बॉक्स केशकडून घेते आणि कावेरीकडे जाते. तुला माहिती आहे का, सत्य हे सूर्यासारखं असतं, ते कधीच लपून राहत नाही. आता लवकरच तुझा खरा चेहरा सर्वांच्या समोर येणार आहे आणि सगळ्यांना कळणार आहे की तू काय लायकीची आहेस. एवढं लक्षात ठेव असं मा बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरी शांतपणे उभी असते. कावेरीलाही बरंच माहिती आहे की कोणाचा खरा चेहरा पुढे येणार आहे, कोणाचा पर्दाफाश होणार आहे. आता जे इन्शुरन्सचे पेपर सगळ्यांनी सह्या केलेले असतात त्याच्यावरती अमृताने ज्यूस आणलेला असतो आणि ती तिथून बाबांच्या रूममध्ये जाते. कारण तिला खूप भीती असते, जर बाबा शुद्धीवर आले तर आपलं काही खरं नाही. कारण आपण त्यांना मारायचा प्रयत्न केलेला आहे, ही गोष्ट ते सगळ्यांना ओरडून सांगतील असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे तिने आता बाबांच्या तोंडावर उशी दाबून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु कावेरीने सांगितल्याप्रमाणे बाबांनी बेल वाजवायला सुरुवात केलेली असते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे बाबांनी बेल वाजवायला सुरुवात केली. अमृता त्यांच्या तोंडावर उशी दाबत असते आणि तिचा पचका होतो आणि ती तिथून पळायचा प्रयत्न करते. पण बाबांनी तिचे केस उपटलेले आहेत, केस धरलेले आहेत, पूर्ण ताकदीनिशी त्यांनी तिला पकडलेलं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा ते तिचे केस ओढतात तेव्हा तिच्या केसांवर असलेला डुप्लिकेट केसांचा टोप त्यांच्या हातात येतो. ते उपसून केस त्यांच्या हातात आलेले आहेत आणि अमृता मात्र त्यांच्याकडे पाहत आहे आणि नेमकं समोरूनच कावेरी आलेली असते. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो की आता काय करायचं. अमृता बिचारी चांगलीच अडकलेली आहे आणि ती केसांचा टोप लावून फिरते. ही गोष्ट आता कावेरीला समजली. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.